सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो की कैलाश विजयवर्गीयजी 90 दिवसापासून आमच्या मध्य नागपूरमध्ये ठाण मांडून बसले होते आणि ते त्याच्यामध्ये कलाकार आहे बोगस मतदान करून घेण्यामध्ये. प्रत्येक बूथवर जवळजवळ 80 मतदान जे आहे ते बोगस झालेलं आहे. आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या ना. सामान्य नागरिकांच्या म्हणजे पूर्ण मध्य नागपुरातल्या त्यांचं म्हणणं काय आहे. आणि राहिली गोष्ट 2019 मध्ये मी फक्त 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो आणि त्याच्यानंतर पण प्रांताध्यक्ष RSSचे एजंट नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून जे आहे त्या लोकांनी माझं पॅनलमध्ये सुद्धा नाव नव्हतं टाकलं. त्याच्यावर नाही सिद्ध होते की ती RSS सोबत त्यांचा हात मिळवणी त्यांनी केलेला आहे. भयानक जागेवरती झालेला आहे. जिल्हाधिकारी जो आहे तो फक्त जिल्ह्यात खूपशा बातम्या आमच्या जो प्रूफ आहे आम्ही प्रूफ सबमिट पण केले आहे जिल्हाधिकारीकडे. पण आता सरकार यांची आहे. जिल्हाधिकारी जेव्हा ते निष्क्रिय आहे सक्रिय नाही आहे तर जिल्हाधिकारी जर सक्रिय जर असता तर बरेचसे असे बूथ आहेत 1400 आणि 1500 मतदान आहे. म्हणजे आता वेळ सांगा आपल्याला सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत 660 मिनिटं भेटते. या 660 मिनिटं 1400-1500 मतदान आहे. ठीक आहे. तर खरंच काय म्हणते 2.5-3 मिनिटामध्ये एका मतदाराचं मतदान होते का? 2.5 ते 3 मिनिटामध्ये एका मतदाराचं मतदान होते का? म्हणजे 5-5, 10-10 मिनिटं काय म्हणते तिथे लोक बिचारे 2-2, 3-3 तास रांगा लावून राहते. यांचं म्हणणं आहे की 100% मतदान झालं पाहिजे. ही जबाबदारी आहे कलेक्टरची, जिल्हाधिकाऱ्याची. पण ती जबाबदारी आहे ते पार पाडत नाही. तर टॅक्स भरून राहिले आणि लोक बसून सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन ऐश करून राहिले जिल्हाधिकारी.